नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मधील महत्त्वाचे पद ग्रामसेवक. तर या पदासाठी आपण IBPS TCS पॅटर्नवर आधारित काही संभाव्य प्रश्नसंचाचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक घटक घेतलेला आहे फलोत्पादन. तर याच्या अगोदर फलोत्पादन भाग 1 याच्यावर व्हिडिओ बनवून झालेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर ज्यांनी फलोत्पादन भाग 1 पाहिला नाही त्यांनी तो त्या ठिकाणी जाऊन पाहावा. तर बघा, यानंतरचा हा फलोत्पादन भाग 2 आहे. तर यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, काजू या फळात खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते, सर्वाधिक असते? जीवनसत्व अ, जीवनसत्व B1, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व ई. तर काजू या फळामध्ये कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर जीवनसत्व B1. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर या ठिकाणी आपण याचे स्पष्टीकरण देखील पाहूया. तर याचे उत्तर आहे जीवनसत्व B1. तर बघा, काजू या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे? ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटल एल. ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटल एल. तर हे काजू या फळाचे शास्त्रीय नाव आहे. काजू या फळाचे उगमस्थान कोणते मानले जाते? तर ब्राझील. हवामान त्यासाठी कोणते आवश्यक असते? उष्ण व समशीतोष्ण. उष्ण कटिबंधातील काजू हे एक फळझाड आहे. काजूसाठी कोणती जमीन उपयुक्त असते? तर वर्कस, मध्यम पोताची आणि मध्यम सुपीक, याचबरोबर पाण्याचा उत्तम निचरा होणारी खडकाळ जमीन, डोंगर उतारावरील हलक्या प्रतीची मुरमाड जमीन देखील काजू पिकास उपयुक्त ठरते. तर बघा, काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर वेंगुर्ला या ठिकाणी. कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले वेंगुर्ला येथे काजू संशोधन केंद्र आहे. तर बघा, काजू या पिकाची भारतामध्ये सर्वाधिक लागवड आणि उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ राज्य. कोणते? केरळ हे राज्य. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकाचे हे पीक आहे, ते म्हणजे कोणते? काजू. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे जीवनसत्व B1. यानंतरचा पुढचा प्रश्न, बघा, टिंबटिंब ही नारळाची उंच जात असून तिला वेस्ट कोस्ट टॉल असे देखील म्हटले जाते. बानवली, लक्षद्वीप ऑर्डिनरी, गंगा बोडम आणि सिंगापुरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बानवली. बानवली ही नारळाची उंच जात असून तिला वेस्ट कोस्ट टॉल असे देखील म्हटले जाते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बानवली. स्पष्टीकरण पाहूया. तर या ठिकाणी नारळाचे काही जात दिलेले आहेत. तर बानवली ही जी जात आहे तर ही नारळाची उंच जात आहे. त्याचबरोबर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ही आपल्याला आढळते, म्हणून तिला काय म्हटलं जाते? वेस्ट कोस्ट टॉल. तर या जातीच्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? तर 68% असते. याचबरोबर लक्षद्वीप ऑर्डिनरी ही जी नारळाची जात आहे तर ही लक्षद्वीप बेटावरील नारळाची एक जात आहे आणि यामध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? 74%. याचे इतर नाव काय आहे? चंद्रकल्प. यानंतर दुसरी नारळाची जाती म्हणजे प्रताप. तर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्टे, जिल्हा रत्नागिरी येथे बानवली या नारळाच्या जातीच्या प्रकारामधून निवडक पद्धतीने विकसित करण्यात आलेली जाती म्हणजे कोणती? तर प्रताप. यानंतरची पुढची जात आहे ती म्हणजे नारळाची चौघाट ऑरेंज ड्वार्फ. तर ही एक नारळाची बुटकी जात आहे आणि यामध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? तर 66% एवढे असते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चिकू या फळ पिकामध्ये लागवडीचे अंतर किती असते? तर ऑप्शन दिलेले आहेत 10 बाय 10 मीटर, 10 बाय 20 मीटर, 5 बाय 5 मीटर आणि 20 बाय 15 मीटर. तर या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 10 बाय 10 मीटर. चिकू या फळ पिकामध्ये लागवडीचे अंतर किती असते? तर 10 बाय 10 मीटर.
तर बघा, चिकू या फळाचे शास्त्रीय नाव काय? तर ते काय आहे? आर्चर्स सॅपोटा. आर्चर्स सॅपोटा. उगमस्थान पाहिले तर काय येईल? मेक्सिको. लागवड व अभिवृद्धी गुटी कलम किंवा भेट कलम पद्धतीने केली जाते. तर बघा, चिकू या फळाचे प्रसिद्ध क्षेत्र कोणते आहे? ठाणे आणि घोलवड. चिकू या फळासाठी हवामान उष्ण व दमट. तापमान 10 ते 43 डिग्री सेल्सिअस. महाराष्ट्रात लागवड करण्यात येणारी चिकूची जात कोणती आहे? तर ती आहे कालीपत्ती. चिकू या फळावर पडणारी कीड ती म्हणजे कोणती? पतंग, खोडकिडा, खवले, पाने कुरतडणारी अळी आणि पिठ्या ढेकून. चिकूमध्ये शर्करेचे प्रमाण किती टक्के असते? तर 12 ते 14%. किती टक्के? 12 ते 14%. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, अर्कासाहान, ब्रिटिश गयाना, बार्बाडोस या प्रमुख जाती खालीलपैकी कोणत्या फळाच्या आहेत? बोर, नारळ, सीताफळ आणि संत्री. तर अर्कासाहान, ब्रिटिश गयाना आणि बार्बाडोस या प्रमुख जाती कोणत्या फळाच्या आहेत? तर सीताफळ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, सीताफळ या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे? ॲनोना स्कॅमोझा. ॲनोना स्कॅमोझा. उगमस्थान जर पाहिले तर पेरू. हवामान उष्ण व कोरडे. जमीन हलकी ते मध्यम. लागवड व अभिवृद्धी ही भेट कलम, बिया आणि डोळा भरणे या पद्धतीने केली जाते. याच्यामध्ये कीड जर पाहिली तर ती कीड आहे ती म्हणजे कोणती? पिठ्या ढेकून. आणि रोग जर पाहिले तर अल्टरनेरिया ठिपके आणि फळे सडणे. पुढचा प्रश्न, सुपारी या फळपिकात कोळे रोग हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या बुरशीमुळे होतो? तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस TCS ने विचारलेला आहे, म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या. सुपारी या फळपिकात कोळे रोग हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या बुरशीमुळे होतो? ऑप्शन आहेत गॅनोडर्मा लुसिडम, फायटोप्थोरा, झांथोमोनास आणि वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? फायटोप्थोरा. ऑप्शन क्रमांक 2. या बुरशीमुळे या ठिकाणी सुपारी या फळपिकामध्ये कोळे रोग उद्भवतो. तर सुपारी या फळपिकाचे नाव काय आहे? शास्त्रीय नाव एरिका कॅची. एरिका कॅची. उगमस्थान जर पाहिले तर भारत देश. सुपारीत अर्केलिन द्रव्य असते. कोणते? अरेकोलिन द्रव्य. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. अर्कोलिन द्रव्य. सुपारी हे फळ सर्व प्रकारच्या जमिनीत उपयुक्त ठरते, म्हणजे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये ते उगवते. सर्वाधिक 90% लागवड कोणत्या ठिकाणी होते? तर केरळ आणि आसाम राज्यामध्ये. सुपारी फळावरील रोग जर पाहिले तर अळंबी किंवा बुंदा कुजणे हे कशामुळे उद्भवतात? गॅनोडर्मा लुसिडम या बुरशीमुळे. सुपारी फळावर पडणारा जो बांड रोग आहे, बांड रोग, तर हा प्रमाणापेक्षा अधिक खतांचा पुरवठा आणि पाण्याचा कमी पुरवठा. प्रमाणापेक्षा अधिक खतांचा पुरवठा आणि पाण्याचा कमी पुरवठा, याचबरोबर आंतरमशागतीचा अभाव आणि पाण्याचा अयोग्य निचरा, तर यामुळे हा रोग उद्भवतो. कोणता? बांड रोग. पुढचा प्रश्न आहे, अननस या फळाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू खालीलपैकी किती असावा? 6 ते 7च्या दरम्यान, 7 ते 10च्या दरम्यान, 2 ते 3च्या दरम्यान आणि 5.5 ते 6च्या दरम्यान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? तर अननस या फळाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा? 5.5 ते 6च्या दरम्यान. तर बघा, अननस या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे? अनानस कोमोसर. अनानस कोमोसर. उगमस्थान जर पाहिले तर पॅराग्वे आणि ब्राझील. जमीन कशी लागते? हलकी रेताड आणि जांभी. हवामान उष्ण व दमट हवामान. अननसाच्या जर जाती पाहिल्या तर रेड स्पॅनिश, याचबरोबर क्यू, मॉरिशस, जलद धूप, लखत, याचबरोबर रोथ शिल्ड इत्यादी महत्त्वाच्या जाती या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अननस या फळावरील रोग जर पाहिले
तर पानावरील ठिपके, गाभा सडणे आणि बुटके सडणे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, केळी या फळपिकावर उद्भवणारा पनामा रोग, ज्याला मर रोग असे देखील म्हटले जाते, तर हा खालीलपैकी कशामुळे उद्भवतो? मायक्रोस्पेरिला मोसिकोला, मोसा व्हायरस 1, मावा किडीमुळे आणि फुजारियम ऑक्सिस्पोरम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, फुजारियम ऑक्सिस्पोरम. केळी या फळपिकावर उद्भवणारा पनामा रोग, ज्याला मर रोग असे देखील म्हटले जाते, तर हा फुजारियम ऑक्सिस्पोरममुळे उद्भवतो. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4. स्पष्टीकरण देखील आपण पाहूया. तर फुजारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो, पनामा रोग. याचबरोबर बोकड्या अथवा पर्णगुच्छ रोग जो आहे, तर हा एक विषाणूजन्य रोग आहे. याचा कारक कोण आहे? मोसा व्हायरस 1 या विषाणूमुळे हा रोग उद्भवतो. कोणता? पर्णगुच्छ रोग किंवा बोकड्या रोग. तर या रोगास बंची टॉप असे देखील म्हटले जाते आणि मावा किडीमुळे या रोगाचा प्रसार या ठिकाणी होतो. यानंतर दुसरा रोग आहे तो म्हणजे बुंदासर किंवा पोंगासर. तर हा मावा किडीमुळे याचा प्रसार होतो. करपा रोग जो आहे, तर हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि याचा कारक कोण आहे? मायक्रोस्पेरिला मोसिकोला. याचबरोबर अजून एक रोग आहे तो म्हणजे सिगार अँड रॉट. तर जळगाव भागामध्ये या रोगाला फळावरील काळी कोंडी रोग असे देखील या ठिकाणी म्हटले जाते. तर फ्रेंड्स, आपण या ठिकाणी फलोत्पादन पार्ट 2 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.